आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे काय झालंय? माझा चंद्र असा आज मलूल का झालाय? मी आदित्य सर, तुमचा चेहरा काहीतरी वेगळं सांगतोय। आदित्य सर, मगापासून बघते मी, तुम्ही एक शब्द बी बोलला नाही आहात। तुमचं बिनसलंय काहीतरी। तसं नाहीये, ऍक्च्युली काय झालं, आता ऑफिसला जाता येत नाहीये ना, त्यामुळे सगळं काम मी घरीच केलं आणि खूप लोड होता, त्यात पाय ठणकत होता, बस तेवढंच। माझं सोड, तुला काय झालंय? पारू काय झालंय? आदित्य सर, तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यात बांधलं होतं। ते नाहीये आता गळ्यात। ओके, बस एवढंच आहे ना? पारू, रडण्यासारखं काय? रडू नकोस, आता तर आपलं लग्न होणार आहे, तेव्हा मी तुझ्या गळ्यात याच्यापेक्षा भारी मंगळसूत्र घालेन। ओके? कधी लग्न करणार आहोत आपण? आदित्य सर, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे, देवीच्या उत्सवाआधी। देवीचा उत्सव उद्या आहे, आता काय रात्रीत लग्न करायचं? पारू, अजून बोलायचंय ना आपल्याला आईशी, आपल्या नात्याबद्दल, आणि आपलं ठरलंय ना घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचं नाही म्हणून। हे बघा आदित्य सर, तुम्हाला देवीच्या उत्सवाआधी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायलाच पाहिजे, बाकी मला नाही माहिती। पारू, इकडे बघ। पारू, तुला असं हट्ट करताना मी पहिल्यांदाच बघतोय का? अच्छा, असं काही आहे का की म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच नाही आता? म्हणजे तुला असं वाटतंय की मी तुला फसवेन वगैरे? ओके ओके पारू, आय कॅन अंडरस्टँड, ते मंगळसूत्र हरवल्यामुळे तू थोडी पॅनिक झाली आहेस, पण आता जे झालं ते झालं ना। आणि उलट तू हा विचार कर ना, आता कोणापासून काही लपवायची गरजच नाहीये, छान मस्त उजळ माथ्याने फिरायचं। पारू, पारू, मी सगळ्यांच्या आशीर्वादाने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे, सगळ्यांसमोर तुझ्याशी लग्न करणार आहे। सगळ्यांसमोर लग्न? काय झालं प्रीतम? कसला एवढा विचार करताय? आज दादा आईला त्याच्या आणि पारूबद्दल सगळं सांगणार होता। काय? कुठून असं काहीतरी डोक्यात येतं ना, त्याच्या मला कळतच नाही। एका पॉइंटला ना आईचा चेहरा बघून मला भीती वाटायला लागलेली। नशीब नशीब मी तिथे वेळेत पोचलो म्हणून मला सगळं सांभाळून घेता आलं, नाहीतर आई पण त्याचं आणि पारूचं नातं स्वीकारेल की नाही स्वीकारणार हे कळत नाहीये ना, अजून अंदाजच येत नाहीये त्या गोष्टीचा। खूप पॉझिटिव्ह आहे यार ती दादाबद्दल, खूप अपेक्षा आहेत तिला त्याच्याकडून। सो नॅचरली त्याच्या होणाऱ्या बायकोकडून पण तिला तेवढ्याच अपेक्षा असणार। दादाबद्दल आहे ना, आई तिला हवं तेच करणार। बरोबर आहे प्रीतम, पण कधी ना कधी आदित्य दादा आणि पारूला त्यांचं नातं सगळ्यांसमोर स्वीकारावं लागणारच आहे। फार वेळ हे सगळं नाही लपवता येणार आहे त्यांना। ते इतका सोपं आहे का प्रिया? खूप स्ट्रगल आहे, खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे त्यांना।
काय कुणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही आणि ते सुद्धा एवढं गंभीरपणे काही सिरियस आहे का म्हणजे असं काही आहे का की मला माहीतच नाहीये मला सांगा तुम्ही काही लपवत आहे का माझ्यापासून नाही नाही रे मग का रडवतोस तिला तिचे डोळे मग कसे झालेत कशाला भांडत असते रे सारखे आणि मला सांगा कुणाच्या लग्नाबद्दल बोलत होतात तुम्ही हा श्रीकांत सर ते मी ऐकलं ते आदित्य बाबा आहेत ना पारूच्या लग्नाबद्दल बोलत होते म्हणजे मुळात पारूला किर्लोस्करांचं घर सोडायची इच्छाच नाहीये ना आणि माझी पारू आहे ना लग्नाचा विषय निघाला ना की रडायला सुरुवात करते तशी मनाने लय हळवी येते मुली असतातच रे अशा हळव्या आणि आदित्य आपली पारू खूप हळवी आहे हो आणि तू सतत तिच्या लग्नावर तिला चिडवत असतोस नाही बाबा ती रडकीच नाही गप्प बस काय रे बाळा हा? तू का काळजी करतेस आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत हे बघ पूर्वी जे काही झालं ते सगळं विसरून जायचं आता आणि आता पुढे सरकायचं उद्या आपण सगळेजण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत ना तिथे तुला चांगला मुलगा मिळावा म्हणून मी सुद्धा प्रार्थना करेन मी आलेच हरू पडणार तू आणि तू जो काही हा नालायकपणा केलाय ना त्या नालायकपणामुळं त्या कालच्या आलेल्या दिशा मॅडम यांनी माझ्यावर हात उगारला हात खरं तर मला आवडतं तुझं थोबाड पडलेलं असलं की ते बघायला पण तू आत्ता का सॅड आहेस तुझं काही हरवलंय का